नमस्कार. ध्यान गंगामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. गुरूंना नमस्कार. श्री गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते. अध्याय 28 अधिक मास महात्म्य कथासार. अध्याय 28 सुमती राजाची कथा. वाल्मिकींचे निर्गमन. अधिक मासाचे महात्म्य सांगताना वाल्मिकी ऋषी दुर्योधन राजाला विष्णू लक्ष्मी संवादाचा वृत्तांत सांगत होते. विष्णू लक्ष्मीला म्हणाला, अधिक मासाचे व्रत किती प्रभावी आहे ते एका कथेवरून तुला चांगले समजेल. कृतयुगातील गोष्ट आहे. पूर्वी सोमवंशात एक राजा होता. तो शूर होता. त्याची पत्नी सृष्टुमती. राजा सदाचार संपन्न होता. त्याचे नाव सुमती व त्याची मतीही चांगली होती. ते दाम्पत्य त्यांच्या प्रजाहित कार्यासाठी सर्वत्र विख्यात होते. राजा श्रीहरीचा परमभक्त होता. ते दाम्पत्य दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात उत्तम व्रते करून दानधर्म भरपूर करीत असे. अंगिरस ऋषी आपल्या शिष्यगणांसह एकदा त्या राजाला भेटण्यासाठी आले. त्यांना पाहून राजा राणी तत्परतेने त्यांच्या स्वागताला सामोरे आले. त्या दोघांनी त्या ऋषींची स्तुती केली, सन्मान केला. नंतर येण्याचा हेतू विचारला. कोणते कार्य करू, काय आज्ञा आहे, अशी पृच्छा केली. त्यावेळी राजा काय म्हणाला, ऐक हे मुनिवर्या, तुमचे येणे माझ्या राजसदनात झाले, त्यामुळे मी कृतार्थ झालो. सज्जनांचे आगमन सुखप्रदच असते. जेथे संतांबद्दल प्रेम असते तेथे सर्व संपदा येतात. सत्कीर्ती वाढते, संतती वाढते, दुर्बुद्धी नष्ट होते. जे सत्यधर्माने वागतात त्यांच्यावर संत दया करतात. त्यांचे इतके दयाळू या जगात कोणीच नाहीत. संत चरणांचे उदक जे मस्तकी धरतात त्यांनी जगातील सर्व तीर्थांचे स्नान केल्यासारखेच आहे. आपण असे श्रेष्ठ संत माझ्याकडे आलात, त्यामुळे मी फार धन्य झालो आहे. माझी पत्नी, पुत्र, सारे वैभव व माझा देह आपल्या कोणत्याही कार्यासाठी मी आपल्याला अर्पण करत आहे. आपल्या आगमनाचे प्रयोजन काय आहे ते कळले तर बरे होईल. त्याचे नम्र बोलणे ऐकून मुनी म्हणाले, तुझे नम्र वचन ऐकून मला आनंद झाला. विनय हा असा गुण आहे की त्याच्या योगाने सर्व पुरुषार्थ पूर्ण होतात. मी तुला असा आशीर्वाद देतो की तुझे नित्य कल्याण होवो. राजा, मी तुला एक प्रश्न विचारतो. तुमचे दोघांचे सदाचरण पाहून मला फार बरे वाटले. एक शंका मनात येते, तुम्हाला एवढे वैभव कसे प्राप्त झाले? तुमची बुद्धी, धर्म, सत्य या स्थिर आहे, हे कशामुळे झाले आहे? सुमती म्हणाला, आम्हाला पूर्वजन्माचे स्मरण आहे. मी गेल्या जन्मी वीर नावाचा वैश्य होतो. त्यावेळी मी अनेक पापे केली. मी लोकांचे, ब्राह्मणांचे द्रव्यहरण केले, लोकांना फसविले, अनेक स्त्रिया भोगल्या, सज्जनांची निंदा केली, मी अनेक हिंसाचार केले. पुढे मी निर्धन झालो. लोकांनी माझा तिरस्कार केला. मी वनात गेलो. जो प्राणी मिळेल त्याला मारून मी त्याचे मांस खाई. मला तेही मिळेना. मी थकलो. तहान भुकेने मला फार व्यथित झालो. वनात फिरत असता मला एक विष्णू मंदिर दिसले. ते फार सुंदर होते. त्याच्याजवळ एक स्वच्छ पाण्याचा तलाव होता. त्यात राजहंस विहार करत होते. मी पुढे जाऊन ते स्वच्छ पाणी प्राशन केले. मी तेथे संचित होऊन बसलो असता माझी भार्या कुलीना, ही पण परागंदा झालेली, त्या वनात भटकत तेथेच पोचली. ही राणी सृष्टुमतीच त्यावेळी कुलीना म्हणून माझी पत्नी होती. तिला पाहून मला दया आली. मी काही फळे आणून तिला खायला दिली. ती व मी बसून राहिलो. वनातील प्राण्यांना मारून मी खात असे हे समजून तिला फार वाईट वाटले. तिने विचारले, स्वामी, एवढी दुर्दशा झाली तरी आपण अजून पापाचरण का करता? यामुळे अत्यंत क्लेशकारक अशा नरकात पडावे लागेल हे माहीत आहे ना, तरी अजून हिंसाचार करता. ज्ञान प्राप्त करा, सदाचारण करा. आपण शुद्ध केवळ ब्रह्मरूप आहोत याचे भान ठेवा. ज्या भगवान श्रीकृष्णाचे नाव घेता सर्व पापे नष्ट होतात, त्या श्रीकृष्णाचे नाम घ्या. मंदिरात जे विष्णू भक्त येतील त्यांची सेवा करा. मंदिर स्वच्छ करण्याचेही काम पुण्यप्रद आहे. भक्तिमार्गाने तुम्ही पापमुक्त व्हाल याविषयी मी पुष्कळ ऐकले आहे. तिने मला चांगला उपदेश केला. मी भक्ती करू लागलो. विष्णू भक्ताचे देवळात आगमन होई त्यावेळी तुला आश्चर्य वाटेल. ती कथा आहेच तशी अद्भुत.
नारदाने सर्व कथा सांगण्याची प्रार्थना केली तेव्हा नारायण ऋषी सांगू लागले, केरळ देशात पूर्वी एक कदर्य म्हणजे चिक्कू कद्रू ब्राह्मण राहत होता. तो सतत धनसंचय करी, पैसा खर्च करायचा नाही असा त्याचा स्वभाव होता. त्याचे नाव चित्रशर्मा होते. दान करणे पुण्यकारक असते, पण त्याने कधीही कोणती वस्तू दान केली नाही. त्याचे चिंतन धनाचे होते. तो चिक्कू इतका होता की अंगावर वस्त्रेही पुरेशी घालीत नसे. जेथे जाई तेथे तो भेटेल त्याच्यापाशी तो भीक मागायचा. त्याला पाहताच लोक त्याला धिक्काराने हाकलून देत. तो सर्व काळ हिंडत राही. त्याचा एक मित्र होता, तो माळी होता. त्याची एक बाग होती. चित्रशर्मा त्या बागवानाजवळ नेहमी स्वतःच्या दारिद्र्याबद्दल खोटे बोलून दुःख प्रकट करी. आपली स्थिती वाईट आहे, कुठे राहायला जागा नाही, कोरडी भिक्षा मिळाली तर ते शिजवायची कुठे, मला जागाच नाही. त्या माळ्याला त्याची दया आली व त्याने त्याला बागेत राहण्यासाठी जागा दिली. कर्द्याला फार आनंद झाला. तो बागेत राहू लागला. माळ्याला सर्वतोपरी मदत करून त्याने माळ्याचा विश्वास संपादन केला. माळ्याने बागेची सर्व व्यवस्था त्याच्यावर सोपविली व माळी स्वतः राजाच्या बागकामात नोकर म्हणून राहायला गेला. स्वतःच्या बागेत येण्यासाठी त्याला फार कमी वेळ मिळे, पण तो कर्द्यावर विश्वासू होता. त्याला चिंता नव्हती. कर्दय्य स्वतः फळे खाई आणि पुष्कळ फळे विकून पैसे मिळवी. ते धन तो भूमीत पुरून ठेवी. एके दिवशी माळ्याला संशय आला. त्याने चौकशी केली. कर्दय्य चालाक होता. तो म्हणाला, मी बागेची राखण करतो, पण पुष्कळ पक्षी येतात, ते फळे खाऊन टाकतात. त्यातील कित्येक पक्षी मी मारून टाकले. त्यांची प्रेते त्याने दाखविली. त्यांची पिसे व मासेही त्याने दाखविले. त्याने खरोखरीच कितीतरी पक्षी मारले होते. माळ्याची खात्री पटली. त्याचा जास्तच विश्वास बसला. त्याने कर्द्यावर भार टाकला. 87 वर्षाचा होऊन कर्दय्य मरण पावला. त्याच्या चौर्यकर्माचे फळ म्हणजे नरकयातना. बागेत दुसरे कोणी नसल्यामुळे त्याचे प्रेत तिथेच पडून कुजून गेले. तिकडे परलोकात त्याला फार पश्चाताप झाला. आपण कोणतेही पुण्यकृत्य केले नाही याची त्याला फारच खंत वाटू लागली. तो असा पश्चाताप करीत असता यमदूतांनी त्याला यमापुढे नेऊन उभे केले. यमाने त्याला पाहून चित्रगुप्ताला त्याचे पापपुण्य विचारले. अधिक मास महात्म्य अध्याय 29 समाप्त.